श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, गणेशोत्सव आपण सगळेजण अतिशय धामधुमीमध्ये साजरा करत आहोत आणि याच गणेशोत्सवामध्ये प्रत्येक भागांमध्ये हा गणेशोत्सव जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जसं म्हणतात की मराठी भाषा जी आहे ती पावलोपावली बदलते, तसेच गणेशोत्सव असोत किंवा इतर सणसूद जे आहेत ते साजरे करण्याची पद्धत सुद्धा जी आहे ती मैलोमैल पावलोपावली बदलत जाते. आणि आज अशातच आपण गणेशोत्सव साजरा करत असताना विविध ठिकाणी विविध भागांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव नेमका कसा आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्याच आचार्य 90 FM चे इंटर्न्स, काही विद्यार्थी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडूनच आज आपण काही माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीलाच इतकंच म्हणते, वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव बाप्पा सर्वांना, सुखी ठेव बाप्पा सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. आणि अशातच सुरुवात करताना रत्नागिरी चिपळूण या भागामध्ये गणेशोत्सव साजरी करण्याची जी काही पद्धत आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आर्या जोडली गेलेली आहे. आर्या, तू काय सांगशील? तू सुद्धा त्याच भागातली आहेस आणि चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो? रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व आसपासच्या कोकण पट्ट्यात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि कौटुंबिक एकत्रीकरणाचा सण मानला जातो. यावेळी गावापासून दूर असलेले चाकरमानी आपल्या गावी परततात. काही दिवस आधीपासूनच घराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि आपल्या प्रिय गणूसाठी मखराची सजावट सुरू होते. क्या बात. गणपती बाप्पाची मूर्ती स्थानिक कारागिरांकडूनच आणली जाते आणि आपल्या घरात पवित्र विधींनी प्रतिष्ठापना केली जाते. मूर्तीसमोर फुलांची तोरणं, आंब्याची पानं आणि दिव्यांची सजावट केली जाते. प्रसादाच्या परंपरेत कोकणातले उकडीचे मोदक म्हणजे कोकणकरांचा जणू आत्माच. तांदळाच्या पिठाच्या कवचात नारळ गुळाचं सारण भरून वाफवलेले हे मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्याशिवाय करंजी, लाडू, पिठलं भाकरी आणि नारळाच्या पदार्थांची रेलचेल तर असतेच. सकाळ संध्याकाळ आरती, भजन व आपल्या लाडक्या बाप्पाच्या मंत्रोच्चारामुळे वातावरण अतिशय प्रसन्न असते. घराघरात अगरबत्तीचा सुगंध जणू अत्तरासारखा दरवळतच असतो. या सणाचा एक खास भाग म्हणजे गौरी आगमन. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना, हे जणू काही ती तपसायलाच येते. तिलाही मायाचं सुख मिळावं म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते. अष्टमीला तिच्यासाठी खास मटणवड्यांचा नैवेद्य केला जातो आणि नवमीला ती तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही परतते. गणपती गौरी पूजेतून एक वेगळा सामाजिक रंग प्रकट होतो. तरुण मंडळी आणि इतर सर्व जे काही गावानिमित्त बाहेरगावी असतात ते दूरवरून आपल्या घरट्यात म्हणजेच गावाकडे परततात. त्यामुळे संपूर्ण गाव या दिवसात आपल्या माणसांनी गजबजून जातं. ढोल ताशांचा नाद, लोकगीतं आणि कोकणी पदार्थांची चव या सर्वातून वातावरण उत्साही बनते. इथे विसर्जनालाही खास महत्व आहे. नदीकाठी पारंपरिक शिस्तीने गणरायाचे विसर्जन केले जाते. आजकाल बऱ्याच कुटुंबांनी पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर सुरू केला आहे. इतिहासाच्या दृष्टीने हा सण कोकणात खूप जुना आहे. गणपतीच्या आराधनेची परंपरा पेशवाईपासून इथे प्रबळ झाली. जवळच्या गणपतीपुळे मंदिराची ख्याती शेकडो वर्षांपासूनची आहे आणि त्याचंच प्रतिबिंब घराघरातल्या गणेशोत्सवावर दिसून येतं. आपला गणोबा आहेच असा सर्वांना लळा लावणारा. आजही हा उत्सव म्हणजे कौटुंबिक ऐक्य, परंपरा आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. वा आर्या, तू ज्या पद्धतीने वर्णन केलंयस लिटरली माझ्या अंगावरती शहार आलाय. म्हणजे खरंच मला असं वाटलं काही क्षणासाठी की मी रत्नागिरी चिपळूण भागात जाऊन आली आहे. म्हणजे तू ज्या पद्धतीने वर्णन केलंस की कशा पद्धतीने बाप्पा विराजमान होतो, कशा पद्धतीने घरातलं वातावरण असतं, कशा पद्धतीने सगळी मुंबईतली लोक आपले चाकरमानी गावी परततात. आणि मुळात म्हणजे तू ज्या पद्धतीने गौरींचं सांगितलंस की आज सुद्धा गौरी पूजन आहे आणि तू ज्या पद्धतीने गौरींचं वर्णन केलंयस म्हणजे क्या बात आहे. बरं, गौरी बसवण्याची पद्धत पण फार
दॅट प्रत्येकीकडे वेगवेगळीकडे असते. काही ठिकाणी एकच गौरी बसवली जाते, काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात. तर जसं तू सांगितलंस की रत्नागिरी चिपळूणमध्ये 2 गौरी अर्थात बहिणी बहिणी त्या मांडल्या जातात आणि ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरी असतात. तर खूप सुंदर वर्णन आणि खूप सुंदर माहिती तू आज आम्हाला चिपळूण रत्नागिरीतले गणपती गणेशोत्सव कसा साजरा होतो याची दिलीस. यानंतर आपण वैष्णवीकडे जाणार आहोत आणि वैष्णवी स्वतः सिंधुदुर्ग मधून बिलॉंग करते आणि सिंधुदुर्गमध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव होतो किंवा सिंधुदुर्ग भागांमध्ये गौरी पूजन कसं होतं किंवा काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आता आपण वैष्णवीकडून घेणार आहोत. वैष्णवी सुद्धा आपल्या एक आचार्य 90 FM इंटर्न्सचाच एक भाग आहे. ती सध्या BMMCच्या पहिल्या फर्स्ट इयरला आहे. आणि वैष्णवी, आता मी तुला विनंती करते की तू सिंधुदुर्ग मधील गणेशोत्सव कसा होतो तो आमच्या प्रेक्षकांना सांगावास. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने खूप आनंदात साजरा केला जातो. घराघरात मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करून सुरुवात होते. मूर्तीच्या सजावटीसाठी नारळाची झाडे, आंब्याची व केळीची पाने, फुलं यांचा वापर केला जातो. प्रत्येक घरात गंध, फुले आणि दिव्यांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सवाच्या काळात सकाळ संध्याकाळ आरत्या केल्या जातात. कोकणी पद्धतीच्या पारंपरिक आरत्या आणि भजने गायले जातात. घरातील सर्वजण भक्तिभावनाने सहभागी होतात. प्रसादासाठी उकडीचे मोदक, पुरणपोळी तसेच नारळ व जिऱ्याच्या पाककृतींना खास महत्त्व असते. गावामध्ये गणेशोत्सव हा सामाजिक एकतेचा उत्सव मानला जातो. लोक घराघरात एकत्र येतात आणि सर्वजण मिळून भजन यांचा आनंद घेतात. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य आणि विविध लोककला सादर केल्या जातात. या निमित्ताने जुनी प्रथा आणि संस्कृती जपली जाते. विसर्जनाचा दिवस आल्यानंतर गणेश मूर्तीला मोठ्या उत्साहात निरोप दिला जातो. ढोल ताशांच्या नादात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गावातील लोक मिरवणुकीत सहभागी होतात. समुद्र किंवा तळे, नदी, पाणी गणरायाच्या विसर्जन करून भक्तगण पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देतात. क्या बात आहे. म्हणजे विशेष करून वैष्णवीच्या माहितीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सिंधुदुर्गमध्ये मोस्ट प्रोबेबली म्हणजे जास्त करून पारंपरिक खेळ किंवा भजन म्हणा, ही जी काही एक आपली संस्कृती आहे ते पारंपरिक खेळ कुठेतरी जोपासले जात आहेत ह्याची आपल्याला प्रचिती येते. किंवा भजन म्हणा, म्हणजे रात्रोन रात्र ते प्रत्येकाच्या घरी जायचं, ते जागरण करायचं, त्यामध्ये ते भजनं गायली जातात आणि एकंदरीतच हे जे काही 10 दिवस आहेत ते अतिशय उत्साहात साजरे केले जातात. तर खूप छान माहिती वैष्णवी तू सांगितलीस. बरं, आपल्याकडे असा एक मुलगा आहे जो स्वतः साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही कुटुंबांमधून बिलॉंग करतो. तर साऊथ इंडियन लोकांचीही काही वेगळी पद्धत आहे गणेशोत्सव साजरा करण्याची, त्यांची जी काही पद्धत आहे. तर आज प्रणव माझ्यासोबत इथे जोडला गेलेला है. प्रणव, आप क्या बताओगे? आप खुद साउथ इंडियन भी हो और आप बाहर भी शूट करने के लिए गए थे. आपने साउथ इंडियन फैमिली का ही गणेशोत्सव सेलिब्रेट कैसे करते हैं वो कवर किया है. तो एग्जैक्टली साउथ इंडियन लोगों में गणेशोत्सव कैसा होता है, आप क्या बताओगे? साउथ इंडिया में भी गणेश चतुर्थी को उतना ही भक्ति और शान से मनाया जाता है, बस अंदाज थोड़ा अलग होता है. कर्नाटका और आंध्र प्रदेश में तो हर गली में गणपति बप्पा का स्वैग से स्वागत होता है. क्या बात है. रंगोली, केले के पत्ते, अगरबत्ती की खुशबू और ट्रेडिशनल सिल्क धोती साड़ी पहनकर आरती की जाती है. वाह. घरों में पूरे 10 दिन तक पूजा होती है. हर दिन एक अलग भोग, एक अलग भजन और एक अलग डिवोशन होता है. क्या बात. चलिए बढ़ते हैं तमिलनाडु की तरफ. अरे भाई, यहाँ गणपति को पिल्लैयार कहा जाता है. ओ. और स्पेशल डिश क्या होती है? कोलकट्टे. ये एक डंपलिंग होती है जिसमें चावल के आटे में गुड़ और नारियल भरा जाता है. वैसे हमारे महाराष्ट्र में भी मोदक जैसे ही होती है, Yes. बस थोड़ा अंदाज साउथ इंडियन अलग होता है. है. हाँ. और जब वीणा और मृदंग की धुन के साथ भजन होता है तो लगता है जैसे बाप्पा खुद आंखों के सामने बैठे. और एक खास बात है, साउथ इंडियन पंडाल्स के थोड़ी अलग होते हैं. यहाँ आइडल्स मोस्टली इको फ्रेंडली होते हैं और मिट्टी, वुड या बनाना फाइबर से बनाए जाते हैं. मतलब भक्ति भी और नेचर का ख्याल भी. क्या बात. बट सभी चैप्टर की एक एंडिंग थोड़ी सी सैड होती है. तो जितनी खुशी पप्पा के आने पर हमें होती है, उतनी ही आंखें नम जैसे जैसे दिन गुजरते हैं तब होती है. पप्पा की पहली आरती की वो मुस्कान, जैसे मानो खुशी से समा नहीं पा रहे. और आखिरी दिन की आरती जब सबकी आंखें नम होती है, जाले भजन आमी नमितो तवचरना, तब ऐसा लगता है कि वक्त बस यूं ही थम जाए. उनकी जुदाई में भी एक आस होती है कि फिर से एक अगले साल उनसे मिलना होगा
फिर से शहर खुशी से गूंज उठेगा और एक ही नारा हर जगह गूंजेगा, गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। क्या बात है प्रणव, बहुत ही बढ़िया। सी जैसे जैसे जगह बदलती जाती है वैसे वैसे सेलिब्रेशन का तरीका जो है वो भी बदलता जाता है। जैसे कि आपने एक फूड का यहाँ पे जिक्र किया कि फूड कैसे बनता है, इट इज सिमिलर टू महाराष्ट्रियन फूड ऑल्सो, बट एक तरीका होता है वो थोड़ा अलग होता है और आपने एक काफी अच्छे तरीके से वो सब हमारे सामने रखा, सो थैंक यू सो मच। और जैसे कि आपने कहा कि जाहले भजन आम्ही नमित होता विचारणा, और ऐसे ही है कि जब भगवान गणेश जी आते हैं तो वो जो पहला दिन होता है वो खुशी, और जब वो जाते हैं तो वो एंड, वो जो बाय बाय वाला दिन होता है वो ये इस बीच में जितना भी हम लोग सेलिब्रेट करते हैं, एंजॉय करते हैं, वो पूरी साल के लिए जो हम मेमोरीज है वो बना के रखते हैं, और वो सब आपने बहुत अच्छे तरीके से सबके सामने रखा, सो थँक्यू सो मच फॉर दिस। तर श्रोते हो, आज आपण एक वेगळा सेगमेंट घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपण विविध भागातील गणेशोत्सव जो आहे तो कशा पद्धतीने साजरा होतो याविषयी माहिती घेत आहोत। तर या सेगमेंटमध्ये वेळ झालेली आहे इथेच छोटीशी विश्रांती घेण्याची। पुढच्या या गाण्याच्या ब्रेक नंतर, या विश्रांतीनंतर आपण लगेचच भेटूयात आणि अजून काही ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा होतो, त्याचबरोबर इको फ्रेंडली गणेशोत्सव करणं किती महत्वाचं आहे याविषयी आपण आपल्या इंटर्न्स कडून काही माहिती जाणून घेणार आहोत। तोपर्यंत मी आरजे कोमल, आर्या, वैष्णवी आणि प्रणव सोबत इथेच एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेते। भेटूयात पुढच्या लगेचच सेगमेंटमध्ये। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ।